आश्चर्याची बाब हे आहे की बा त्यांचे जे जिथून निवडून आले वार्ड क्रमांक 5 मधून, तिथं सर्व बौद्धिस्ट लोकांच्या अनुयायांच्या मतदानाने ते निवडून आलेले आहे। बरोबर आहे। आता लवकरात लवकर शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी शहराच्या सर्व नगरसेवकांची एक तातडीची बैठक बोलावणार आहे आणि त्यामध्ये काय निर्णय सर्वानुमते घेता येईल त्या बाबतीत मी निश्चितच निर्णय घेणार। गटनेत्यावर कारवाई करण्याची तयारी आहे तुमची? माझे सगळे नगरसेवक एका ठिकाणी बसल्यावर ते काय निर्णय घेतात त्यावरच मी निर्णय घेणार। माझ्यावर आरोप करायची काही वेळच नाही। मी एकटा सभागृहात नसतो, सभागृहात हे 29 लोक असतात, निवडून आलेले 26 लोक आहेत आणि 3 नामनिर्देशित सदस्य आहे आणि एकट्या गटनेत्याच्या हिशोबाने सभागृह चालत नाही ना। दर्यापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन होऊन फक्त 3 महिने झाले, मात्र या 3 महिन्यातच आता काँग्रेसच्या नगरसेविका या नगराध्यक्ष व गटनेते यांच्या विरोधात विकास कामाच्या मुद्द्यावरून चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागील मीटिंगमध्ये नगरसेविका कविता दिलीप गवई यांनी एक प्रस्ताव मांडला होता, मात्र त्यांच्या प्रस्तावाला आज नगरपालिकेत झालेल्या मीटिंगमध्ये कुठलाही प्रतिसाद व त्या प्रस्तावाची मांडणी करण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेविका कविता गवई यांनी केला। दर्यापूर नगरपालिकेत हद्दीत नमो उद्यान योजनेअंतर्गत 1 कोटींची कामं करण्याची तरतूद आहे। त्यातून 50 लाख रुपये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी द्यावे अशी मागणी सत्ताधारी पक्षातील नगरसेविका व विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी मीटिंग दरम्यान केली। मात्र गटनेत्यांनी सदर त्या प्रस्तावावर कुठलाही प्रतिसाद न देता शहरातील सहकार नगरातील परिसरात गार्डन करता 1 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडला असा आरोप सुद्धा सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी केला। ज्या बौद्ध बांधवांच्या मतांवर गटनेता निवडून येतो त्याच बौद्ध बांधवांच्या प्रेरणास्थळाला विरोध करणं हे योग्य नाही असा सुद्धा गंभीर आरोप नगरसेविका कविता गवई यांनी केला। मी माझ्या नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, लवकरच मीटिंग घेऊन गटनेत्याच्या विरोधात योग्य तो पाऊल उचललं जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष आतिश शिरभाते यांनी माध्यमांशी बोलताना दिली। माझं नाव कविता दिलीप गवई आहे। मी वार्ड क्रमांक 5 ची नगरसेविका आहे। मुद्दा असा झाला की मुद्दा असा मांडला होता की हे बाबासाहेब आंबेडकरांचे जे पार्क आहे तिथं सौंदर्यीकरणासाठी 50 लाखाचे निधी द्यावा। तर मग काही लोकांचे त्याला समर्थन आले, काही लोकांचे समर्थन आले नाही। आश्चर्याची बाब हे आहे की आमच्या याचे पार्टीचे जे हे आहेत काँग्रेसचे गटनेता आहेत रामेश्वर भाऊ चव्हाण, त्यांच्याकडून आम्हाला समर्थन आले नाही। त्याचे समर्थन जे सहकार नगर आहे तिथं जे गार्डनिंगसाठी पूर्ण 1 कोटीचा निधी देण्यात यावा यासाठी त्यांचे समर्थन आले। आश्चर्याची बाब हे आहे की त्यांचे जे जिथून निवडून आले वार्ड क्रमांक 5 मधून, तिथं सर्व बौद्धिस्ट लोकांच्या अनुयायांच्या मतदानाने ते निवडून आलेले आहे। तर त्यांनी तर समर्थन करायलाच पाहिजे होतं, पण त्यांचा विरोध आला। तर माझ्यासोबत जे आहेत स्नेहाताई आहेत, सोलंकीताई आहेत, हे आमचे उपाध्यक्ष आहेत अहमद खान, आणि विरोधी पक्ष आले पण आहेत, कटारमल दादा आहेत, लांडे भाऊ आहेत, हे गटनेता विरोधी पक्ष आले पारडे भाऊ, घाणीवाले काकू आहेत। असे 5-6 जणांचे मला समर्थन आले, 6-7 जणांचे समर्थन आले मला। छावडे काकू पण आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचे आम्हाला समर्थन आले नाही। तर त्याच्यामुळे मी जो हा मुद्दा मांडला की आपल्या याला सौंदर्यीकरणासाठी आंबेडकर पार्कचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी तर ते 50 लाख रुपये देण्यात यावे असा मी मुद्दा मांडला होता। मागील सभेमध्ये नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपये जे तरतूद होती त्यात विषय मांडले होते आम्ही। म्हणजे तिथे काही लोकांनी सहकार नगरची जागा सुचवली होती, मी सुद्धा 1-2 जागा सुचवल्या होत्या, वंदनाताई सोलंकी यांनी सुद्धा जागा सुचवली होती आणि कविताताई गवई यांनी सुद्धा जागा सुचवली। आणि कविताताई गवई यांनी जी जागा सुचवली ती अतिशय उत्तम जागा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे आणि तिथे जर दर्यापूर बनोसा बाबडी येथील सर्व अनुयायांचं श्रद्धास्थान आहे आणि तिथे जर आपण हे नमो गार्डनमध्ये जे 1 कोटीची तरतूद आहे त्यातील 50 लाख रुपये जर आपण इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी दिले तर हे अतिशय उत्तम होऊ शकते, कारण तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फिरायला जाऊ शकतात। गावाच्या मध्यभागी ही जागा आहे आणि कसं आहे, आज मी जे इथं प्रखरपणे मुद्दा मांडू शकत आहे
म्हणजे मला जो अधिकार मिळाला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते तिथे जर एक उत्तम पार्क बनलं तर चांगलं आहे. पण आमचे गटनेते रामेश्वर भाऊ चव्हाण यांनी ते 50 लाख रुपये डिवाईड न करता 1 कोटी रुपये सहकार नगरमध्ये नवीन उद्यान उघडायसाठी दिलेलं आहे की बा नमो उद्यान तिथेच बनणार आणि 1 कोटी रुपये खर्च तिथेच. मग माझं म्हणणं असं आहे GR मध्ये जर 50 आपण डिवायडेशन करू शकतो तर मग काय हरकत होती 50 लाख रुपये जर इथं दिले असते तर. आणि त्यावर सारवासारव करून काही उडवाउडवीची उत्तरं दिली आम्हाला, ते चुकीचं आहे जरा. अतिशय खेदाची बाब आहे. मी या अगोदरच सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्षात 3-3.5 महिन्यात चाललं काय, आणि मी माझ्या नगरसेवकासाठी कधीही कुठल्याही ठिकाणी तुटून पडणार. मी हे आपल्याच चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. मी काँग्रेस पक्षाचे 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष ह्या मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या भरोशावर भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. सर्वात प्रथम मुस्लिम बांधवांचा त्यांनी भ्रमनिरास केला. स्वीकृत नगरसेवक न घेता त्या ठिकाणी माझा प्रमुख त्याला विरोधच होता की मुस्लिम समाजाचा एक बांधव घ्यावा. दुसरा मुद्दा माझा होता की बौद्ध समाजाच्या अनुयायांनी आम्हाला दर्यापूर शहरात ताकदीनं मतदान केलं. 2 नंबरचं मतदान त्यांच्या समाजाच्या माध्यमातून आम्हाला झालेलं आहे. 50 लाख रुपये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला त्यांनी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होते, पण त्या ठिकाणी त्यांनी न देण्याचं हे धाडस केलेलं आहे. या ठिकाणी मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझ्या नगरसेवकांसोबत खंबीरपणे उभा आहे. बरोबर आहे. आता लवकरात लवकर शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी शहराच्या सर्व नगरसेवकांची एक तातडीची बैठक बोलावणार आहे आणि त्यामध्ये काय निर्णय सर्वानुमते घेता येईल त्या बाबतीत मी निश्चितच निर्णय घेणार आहे. गटनेत्यावर कारवाई करण्याची तयारी आहे तुमची? माझे सगळे नगरसेवक एका ठिकाणी बसल्यावर ते काय निर्णय घेतात त्यावरच मी निर्णय घेणार. सभागृहात एक मताने आज ठराव मंजूर झाला की पहिले नमो उद्यानचा मागच्या मीटिंगमध्ये विषय होता. नमो उद्यानसाठी 1 करोड रुपये सहकार नगराच्या नमो उद्यानासाठी मंजूर झाले एकमताने. त्याच्यात काही नगरसेवकांनी नावं सुचवली असतील, पण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचे नाव कुठेही सुचवलेलं नव्हतं. परंतु आज त्यांनी तो विषय काढला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्कसाठी 50 लाख रुपये निधी देण्यात यावा. तर सर्व सभागृहानं एकमतानं आज 60 लाख रुपये, आम्ही म्हटलं 50 नाही 60 लाख रुपये तिच्यात तरतूद करून घेतलेली आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी नगरपालिका 60 लाख रुपये देईल निधी. मग हा तुमचा आरोप केला आहे की काय? माझ्यावर आरोप करायची काही वेळच नाही. मी एकटा सभागृहात नसतो. सभागृहात हे 29 लोक असतात. निवडून आलेले 26 लोक आहेत आणि 3 नामनिर्देशित सदस्य आहे. आणि एकट्या गटनेत्याच्या हिशोबाने सभागृह चालत नाही ना. सभागृहात बहुजन समाज पार्टीचे गटनेते आहेत, त्याच्यानंतर BJPचे गटनेते आहेत आणि मी आहे आणि इतर सदस्य आहेत. सभागृह हा सर्वसमावेशक सर्व ह्यानंच चालत असतो. आणि आजही जो ठराव मंजूर झालेला आहे तो 16-3 मतांनी नमो उद्यानचा ठराव मंजूर झालेला आहे. म्हणजे त्याच्यात त्यांचं मत असं होतं की आमच्या सहकारी ताईंचं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कला द्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क म्हणता नाही येत, ते आमच्यासाठी श्रद्धास्थळ आहे, आमच्यासाठी पूजनीय आहे. तर आम्ही असं म्हटलं सभागृहामध्ये की तिथं 50च्या ऐवजी 60 लाख रुपये तिथं तरतूद करण्यात यावी आणि तिथं नगरपालिका 60 लाख रुपये पूर्णकृत पुतळा बाबासाहेबांचा बसवण्याचा आदल्याच मीटिंगमध्ये ठराव मंजूर झालेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून जर पैशाची हे लागली तर त्याच्यात आम्ही तरतूद केलेली आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. आजचे 60 लाख रुपये आम्ही जास्त मंजूर केलेले आहेत. म्हणून तो प्रश्न येतच नाही की आणि गट नेता कोण सभागृह चालत नाही. पीठासीन अधिकारी अध्यक्ष राहतात, शिवसाहेब राहतात आणि इतर नगरसेवक राहतात. आणि त्या ठिकाणी एका
माझ्या एकट्या मतानं काही होणार नाही. सर्व सभागृहाचं बहुमतानं बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 60 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आणि तोही पूर्णकृत पुतळ्यासाठी ठराव आधीच आदल्याच सभेत मंजूर झालेला आहे.